हाय. तर तुम्हाला हे माहिती आहे की 2 फरिश्ते असतात, देवांचे सेवक. त्यांना लिखाण दिलेलं असतं. ज्याने पाप केलं त्याच्याबद्दल लिहा, ज्याने पुण्य केलं त्याच्याबद्दल लिहा. आणि ते दिवसभराचा सगळा आराखडा लिहून हिशोब देवांना देत असतात. प्रत्येकाने काय काय केलं. देवदूत म्हटलं जातं त्यांना. पण ते काय करतात माहिती आहे? पुण्य ज्यांनी केलं ना त्याचं पटकन लिहून ठेवतात. आणि त्यांना एक्स्ट्राचं बक्षीस म्हणूनही त्याच्यामध्ये काही सुख लिहून ठेवतात की आणि पुण्य केलं, याला पुण्याचं तर फळ द्यायचंच आहे, पण एखादं बक्षीस पण द्यायचं आहे, एखादं प्राईज पण ठेवतात त्याच्यावर. आणि दुसरीकडे एखादा पाप करणारा असतो किंवा खोटं बोलणारा असतो किंवा चुक्या करणारा असतो, मग त्याची पण चुकी पटकन लिहून ठेवतात ते फरिश्ते, ते देवदूत लिहून ठेवतात लेखी की याने हे केलं. मग त्याचा गुन्हा काय, ह्या चुकीचा गुन्हा काय, ह्याला शिक्षा काय मिळाली, हे लिहिताना पटकन देव बोलतो, थांब, त्याला दिवसभराचा वेळ देऊया, तो त्याने केलेल्या चुकीची माफी मागतो का बघूया. आणि असं करत असताना 24 तास परमात्मा देव वाट बघतो, माफी मागतो का. पण चुकी करणाऱ्यांना आणि पाप करणाऱ्यांना जर अहसासच झाला नाही की आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडलं, आपण चुकीचं वागलो किंवा आपल्याकडून काहीतरी आपली चूक झाली आहे, हे कळालं नाही की 24 तासानंतर त्याच्या कर्मामध्ये एक गुन्हा दाखल होतो. आणि मग ते कर्म बनून तो गुन्हा आपल्याकडे पुन्हा एकदा येतो आणि मग ते आपल्याला टळावं लागतं. म्हणून हेच सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून की चुक्या होतात, पण त्या ॲक्सेप्ट करा किंवा परमात्म्याला त्याची क्षमा मागा 24 तासाच्या आत. मग तुमच्या त्या कर्मामध्ये कुठले गुन्हे दाखल होणार नाहीत, तुम्हाला माफ केल्या जाईल. देवदूतांना बनवलेला देवाचा नियम आहे हा असा. त्याच्यामुळे शक्यतो तर पुण्यच पुण्य करायचं आहे. प्रत्येक पाऊली आपल्याला चांगले कर्म कमवायचे, चांगलं वागायचं आहे, चांगलं बोलायचं आहे, सत्य वागायचं आहे, सत्य बोलायचं आहे, सत्य राहायचं आहे. मग बघा कर्म कसं फळायला येतं. आणि जेव्हा कर्म फळायला येतं ना, तेव्हा कोणीच अडवू शकत नाही. भरभराटीने स्वर्ग फक्त आपल्या एकट्याच्या नशिबी यायला. म्हणून चुकीला क्षमा मागा, मालकाला, परमेश्वराला. एक